प्रश्न क्रमांक 7145. वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज, मी फार स्पेसिफिक परळी वैद्यनाथ थर्मल पॉवर स्टेशनच्या 1, 2, 3, 4, 5 संचाच्या आणि चालू असलेल्या 6, 7, 8 या संचा बाबतीत प्रश्न विचारले होते. अध्यक्ष महाराज, पहिल्याच प्रश्नात असं सांगितलं गेलंय उत्तरामध्ये की 9वा संच याची कुठेही केंद्राकडे परवानगी मागण्यात आलेली नाही किंवा याबाबत कसलाही नवीन संच चालू करण्याच्या बाबतीत शासन स्तरावरती कारवाई नाही. अध्यक्ष महाराज, ज्यावेळेस संच क्रमांक 1, संच क्रमांक 2, संच क्रमांक 3, संच क्रमांक 4, संच क्रमांक 5 ह्यांची मर्यादा संपल्यामुळं स्क्रॅपमध्ये टाकले, त्याच वेळेस MERCने 9वा संच देण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र निर्मितीला सुचवलेलं होतं. त्यामुळं आमची मागणी आहे की 5 संच बंद झाले, त्यामुळं अप्रत्यक्षपणे परळी वैद्यनाथ आणि परिसरातल्या अगदी गंगाखेड असेल, सोनपेठ असेल, या सगळ्या परिसरामध्ये जो अप्रत्यक्ष रोजगार होता त्याच्यावरती फार मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळं 9व्या संचाची या ठिकाणी आमची मागणी आहे. आणि 9वा संच देताना जे उत्तरामध्ये दिले गेले की पाणी नाही आहे. अध्यक्ष महाराज, लोणी सांगवी हे बॅरेज झालं, या बॅरेजवरून थर्मल पॉवर स्टेशनला पाणी आणण्यासाठी हे बॅरेज आहे. हे बॅरेज 2008ला मंजूर झालं. आत्ता 15-20 दिवसात त्याचं काम पूर्ण होईल. ते पाणी सुद्धा या ठिकाणी थर्मल पॉवर स्टेशनला मिळेल. आत्ता 17 LMT पाणी अगदी काही दिवसामध्ये जे नगर परिषदेचा सेवरेज ट्रीटमेंट प्लांट आहे त्या प्लांटमधून सुद्धा वापरण्यासाठी थर्मलला पाणी मिळू शकतं. दुसऱ्या ह्यांनी उत्तरामध्ये दिलंय की कोळसा महाग पडतो. तर यामध्ये माझी एवढीच विनंती आहे की जसं इतर थर्मल पॉवर स्टेशनला WCL कडनं आणि MCL कडनं कोळसा घेतला जातो, तसाच परळी औद्योगिक केंद्राच्या संचासाठी कोळसा जर घेतला तर ते कोळसा सुद्धा स्वस्त पडू शकतो. त्यामुळं 9वा संच सुद्धा फिजिबल आहे. तुम्हाला जागा घ्यायची गरज नाही, कारण 6वा, 7वा आणि 8वा संचाची भूसंपादन करत असताना 9व्या संचासहित भूसंपादन केलेलं आहे. त्यामुळे तिथला EPC असेल, तिथं वॉटर प्रोसेस असेल, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आज जागा उपलब्ध आहे. त्यामुळं एकीकडे 5 संच बंद करत असताना MERCने न्याय द्यावा त्या भागासाठी म्हणून 9वा संच मंजूर केला. तो आज कुठेही शासन स्तरावरती मंजुरीसाठी नाही. त्यामुळे 9वा संच मंजूर करावा ही माझी पुन्हा एकदा या ठिकाणी सदनामध्ये आपल्या मार्फत मागणी आहे. अध्यक्ष महोदय, दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं की या जागेवर आम्ही सौर ऊर्जा करू. अध्यक्ष महाराज, जे 5 प्लांट आज निष्कासित करण्यात आले त्या 5 प्लांटची जागा फक्त 78 हेक्टर आहे. त्यातली 30 हेक्टर जागा ही एक शरायू नावाच्या कंपनीला, म्हणजे निर्मितीच्या ठिकाणी सौर ऊर्जेचा प्रकल्प करते आहे आणि त्या कंपनीला 30 हेक्टर दिली. त्या 30 हेक्टरवर ते फक्त 20 मेगावॉट वीज निर्मितीच करणार आहेत. म्हणजे एकीकडे आम्ही 650 मेगावॉटचा 9 क्रमांकाचा संच, ज्याची आज शासन स्तरावर कुठल्याही प्रकारे मान्यता देण्याची तयारी नाही, ते गमावला. आणि दुसरीकडे मात्र सौर ऊर्जेच्या बाबतीतही आम्हाला आमच्यावरती जागा असताना अन्याय होतोय. अध्यक्ष महाराज, आज हजारो एकर जमीन ही निर्मितीची परळी आणि परळी परिसरामध्ये थर्मल पॉवर स्टेशनसाठी घेतलेली आहे. जमिनीचा खर्च नाही, पाण्याचा खर्च नाही, खर्च आहे कोळशाचा. त्यामुळं याबाबत या 9व्या संचासोबत उर्वरित जमीन जी आहे, ज्याला 1 रुपया सुद्धा खर्च लागणार नाही, त्या जमिनीवर सुद्धा सोलार उभं करावं ही एक विनंती आहे. अध्यक्ष महाराज, मी आपल्याला स्पेसिफिक सांगतो की आज 6, 7, 8 सुद्धा जो संच चालू होतो, वर्षातून किती दिवस चालू होतो हे आपल्याला माहिती, कारण हा MOD मध्ये आहे. आता MOD मध्ये गेल्यामुळं स्वाभाविकच ज्या वेळेस आमचा नंबर लागेल त्यावेळेस आमचा थर्मल चालू होतो. अशा परिस्थितीमध्ये परळी औद्योगिक विद्युत केंद्राचे हे तिन्ही संच MOD मधून काढावेत ही माझी विनंती आहे. हे माझं अपील सुद्धा MERC मध्ये या ठिकाणी चालू आहे. जर आपल्या निर्मिती विभागाने याबाबत पॉझिटिव्ह से दिला तर MOD मध्ये परळीचं थर्मल पॉवर स्टेशन सुद्धा त्यातनं निघू शकतं आणि 12 महिने ते चालू शकतं, पूर्ण क्षमतेने चालू शकतं.
या 3 प्रश्नाचे उत्तर अध्यक्ष महाराज या ठिकाणी पाहिजेत. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय धनंजय मुंडे साहेबांनी जे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत, मुळामध्ये पहिल्यांदा मी आपल्या मुंडे साहेब लक्षात आणून देतो की एमओडी म्हणजे मेरिट ऑर्डर डिस्पॅच हे कोणाच्या हातात नाही आहे. हे पूर्णपणे ही कम्प्युटराइज सिस्टीम आहे आणि या सिस्टीममध्ये त्या क्षणी ज्याची वीज स्वस्त असेल, म्हणजे आपले ज्यांच्याशी PPA झाले अशा प्रायव्हेट माणसाची वीज जर आपल्यापेक्षा स्वस्त असली तर तीच आपल्याला घ्यावी लागते आणि हे ऑटोमॅटिक आहे. याच्यामध्ये कुठलाही म्हणजे याची वीज बंद कर, याची वीज घे असं काही नाही आहे. त्यामुळे मेरिट ऑर्डर डिस्पॅचमध्ये असा नियम आहे की जी वीज ज्यावेळी स्वस्त असेल त्यावेळेस ती घ्यावी लागते. आता आपण जर इथला विचार केला तर आता आपला जो 8वा संच आहे, या 8व्या संचालाही आपल्याला लिंकेज नाही आहे, ब्रिज लिंकेज आहे. 2 प्रकारचे लिंकेज असतात, एक लिंकेज असतं, दुसरं ब्रिज लिंकेज असतं. लिंकेजमध्ये आपल्याला लिंकेज कोल हा स्वस्त मिळतो. ब्रिज लिंकेजमध्ये जवळपास बाजारभावाने आपल्याला तो घ्यावा लागतो. त्याच्यामुळे त्याची किंमत ही फार जास्त होते. आज आपण जर बघितलं तर आहे अस्तित्वातले जे संच आहेत तेच एमओडीमुळे आपल्याला ॲव्हरेज 30% बॅकडाऊन करावे लागतात. 30%, कधी कधी तर 50% बॅकडाऊन करावे लागतात. ते बंदच ठेवावे लागतात आपल्याला, कारण ते एमओडीत बसतच नाही. मुळामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की कोळशाचे दर, ट्रान्सपोर्टेशनचा दर, या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर नॉर्मली फक्त पीक अवर्स जे असतात त्या पीक अवर्समध्येच इथली वीज ही एमओडीमध्ये बसते, बाकी वेळेस ती बसत नाही. आणि म्हणून आपण जे सांगितलं त्या संदर्भात इथे 9वा संच तयार करण्याच्या संदर्भात आम्ही त्याचं पूर्ण अवलोकन केलं. ते अवलोकन केल्यानंतर हे लक्षात आलं की इथे संच केला त्याला कोल लिंकेज नाही, ब्रिज लिंकेज घ्यावं लागेल. ब्रिज लिंकेज घेतलं तर तो किमान 60% दिवस एमओडीत बसणार नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यावर परतावा तर सोडाच, पण त्याच्यावर जो आपला खर्च होईल तो खर्च देखील म्हणजे काढणं आपल्याला कठीण जाईल. आणि म्हणून हा प्रश्न आहे की शेवटी MERCनी रेग्युलेशन देताना आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्हाला त्यावेळी ज्याची वीज सगळ्यात स्वस्त असेल ती खरेदी करावी लागेल. आणि त्या एमओडीत आता 8वा बसत नाही, 7वा बसत नाही, 6वाही बसत नाही आहे. आणि आपण अजून एक जर नवीन तिथे करायला गेलो तर आपल्या संपूर्ण ही जी काही डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे ती लॉसमध्ये जाईल. आणि प्लस वीज वापर न करता देखील आपल्याला माहिती आहे की वीज वापर केला नाही तरी त्याचे चार्जेस द्यावेच लागतात आपल्याला. त्यामुळे ते चार्जेस आपल्याला द्यावे लागतील, मोठं नुकसान होईल. आणि या चार्जेसचे पैसे कोणावर बसतील? महाराष्ट्रातल्या सगळ्या कन्झ्युमरवर बसतील. आणि म्हणून काहीतरी अल्टरनेट विचार आपण त्या ठिकाणी करू. निश्चितपणे तुम्ही सांगताय जागा आहे, पाणी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्याचा काय अल्टरनेट विचार करता येईल याचा आपण विचार करू. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला हा 9वा संच करणं हे फिजिबल वाटत नाही. अध्यक्ष महाराज, अतिशय चांगलं उत्तर आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलं. मी बोलत असतानाच सांगितलं होतं की परळी औक्षणिक विद्युत केंद्र हे एमओडीमधून काढावं लागेल. याचा अर्थ महाराष्ट्रात कुठलंच थर्मल पॉवर स्टेशन एमओडीमधून काढलं नाही का? काढलं. नाशिकचं थर्मल पॉवर स्टेशन हे एमओडीमधून काढलेलं आहे. आज मी आपल्याला 2 गोष्टीचे, जसे आपण सांगितलं की 9वा संच उभा राहिल्यानंतर निर्मितीचं कसं नुकसान होईल, तसं मी आपल्याला 2 मिनिटांमध्ये आपल्याला सांगतो की 9वा संच उभा केल्यामुळं आणि 6, 7, 8 हे 3 संच एमओडीमधून काढल्यानंतर तुमच्या निर्मितीमध्ये निर्माण झालेल्या विजेचं आणि ज्यावेळेस आपण ट्रान्झिट करतो, वितरित करतो, हा वितरणाचा जो लॉस आहे तो कमी करण्यासाठीच परळीचं थर्मल पॉवर स्टेशन त्या सेंटरला ठेवलं. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोळसा, आता मी आपल्याला सांगितलं की MLC कडनं आणि KLC कडनं आपण जर कोळसा घेतला तर तो स्वस्तात पडेल. आणि आज आपण, माझी विनंती आपल्याला, मी या सदनात माननीय अध्यक्ष महोदयांच्या समोर विनंती करतो की आपण एकदा या सर्वच कोळशाच्या रूट चेक करा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कोळशाच्या दरापेक्षा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जसं आपण म्हणतात तसं जास्त आलेली. का तर रूटच तसे आहेत त्या रेल्वेची, त्यामुळे स्वाभाविक कोळसा महागच येणार.
इथं फायदा एवढाच आहे की तुम्हाला नवीन जमीन खरेदी करायची नाही. इथं फायदा एवढाच आहे की इथं पाण्याची व्यवस्था आहे. इथं फायदा एवढा आहे की पहिले 3 संच चालू आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा फायदा काय आहे की परळी थर्मल पॉवर स्टेशन MOD मधून जर काढलं तर पॉवर ग्रीडवर येणारा लोड अनलोड होताना जे काही शटडाऊन होतं त्याचं रोज 200 ते 300 कोटी रुपयाचं नुकसान या ठिकाणी आपलं होतं, हे मी जबाबदारीपूर्वक सांगतो. म्हणून माझी विनंती आहे सहानुभूतीपूर्वक की आपण एकीकडे 9वा संच मान्यता करण्यासाठी आपण एक त्याच्यावरती कमिटी बसवा, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आम्ही MOD मधून काढा म्हणत नाही, आम्ही MERC कडे अपील केलं आहे. परळी वैद्यनाथाच्या नगरीतील काही जबाबदार नागरिकांनी अपील केलंय. ते अपील केल्यावर त्यातून एवढंच आम्हाला पाहिजे की MOD मधून आपण काढा आणि त्याला से आपल्याकडे की ह्या 4 गोष्टी केल्यानंतर ते MOD मधून निघू शकतं. MERCची तशी मानसिकता होऊ शकते. आपण जर प्रयत्न केला तर एवढा एक आश्वासक शब्द परळी वैद्यनाथ नगरीच्या आणि परिसराच्या, ज्याच्यावरती 15,000 लोकांचं पोट आहे, त्या प्रकल्पाच्या संबंधात आपण सकारात्मक राहावं, ही माझी कळकळीची विनंती आहे. माननीय मुंडे साहेब, पुन्हा आपल्याला मी सांगू इच्छितो की MODतनं काढणं हे राज्य सरकारच्या हाती नाही आणि ते MERCच्या हाती नाही. जसं आपण सांगितलं की नाशिक MODतनं बाहेर काढलं, नाशिक MODतनं बाहेर काढलेलं नाही. उलट अनेक वेळा तर आपले जे कोळशाच्या जवळचे आहेत, म्हणजे कोराडी असेल किंवा चंद्रपूर असेल, अशी आपल्यावर स्थिती येते की कधी कधी आपले जे PP आहेत त्याची वीज त्याच्यापेक्षा स्वस्त होते आणि काही काळ 10% आपल्याला ती पण बंद करावी लागतात. आता ही प्रोसेस जी आहे ही कोणाच्या हातातली प्रोसेस नाही आहे. आपला लोड डिस्पॅच सेंटर जे आहे ते लोड डिस्पॅच सेंटर, आपला जो काही PP आहे तो PPA, या सगळ्याची एक ऑटोमेटेड प्रोसेस आहे. त्यामुळे कुठल्याही आवरली बेसिसवर जी सगळ्यात स्वस्त वीज आहे ती आपल्याला घ्यावी लागते, जी सगळ्यात स्वस्त आहे. आणि हा प्रॉब्लेम आहे की याची वीज ती स्वस्त होऊ शकत नाही, कारण आपण किती रॅशनलाइज केलं तरी परळी आपलं अशा ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी कोळसा दुरूनच आणावा लागतो. याच्या आसपास कुठे कोळसा नाही, त्यामुळे तो दुरूनच आणावा लागतो. आणि म्हणून इथला हा प्रॉब्लेम आहे. आपण जसं म्हटलं, आपण हा का ठेवलेला आहे तर पीक लोडच्या वेळी आपल्याला जेव्हा आवश्यकता असते त्यावेळी आपलं लोड डिस्ट्रीब्यूट करण्याकरता आपण हा ठेवलेला आहे. त्यावेळेस आपण चालवतो, कारण त्यावेळेस तो MODत बसतो, बाकी वेळी तो MODत बसत नाही. आता एक्झिस्टिंग 3 आपले संच हे MODत बसत नसताना 4था संच जर आपण त्या ठिकाणी केला तर तो 4था संच कसा बसेल हा प्रश्न आहे. तथापि आपण जे या ठिकाणी मांडलेलं आहे, मी नक्की या संदर्भात एक बैठक घेईन. आपले काही अजून मुद्दे त्यात असतील MODतनं बाहेर काढण्याच्या संदर्भात तर ते मी ऐकून घेईल. आणि जरूर म्हणजे याच्यामध्ये राज्य सरकारचा प्रेस्टिज इश्यूही नाही, विनाकारण नाकारण्याचं कारणही नाही. मार्ग निघाला तर मार्ग काढण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू. आत्ता तरी MODतनं तो बाहेर निघत नाही आहे, म्हणून आमच्यासमोर प्रश्न आहे की जे हजारो हेक्टर जमीन भूसंपादन केलेली कधी 72-75ला, ती जमीन आज बॅरल आहे. त्या जमिनीवरती आज आपण जर सोलारचे प्रकल्प उभे केले तर त्यातनंही वीज निर्मिती मिळू शकते, ती स्वस्त दरात मिळू शकते. ते तर आपण आज त्या प्रकल्पाला तरी सकारात्मक उत्तर द्यावं. निश्चितपणे तिथे सोलरचा प्रकल्प उभारण्यात येईल, 100% येईल. बोला. धन्यवाद अध्यक्ष महोदय. हा प्रश्न जरी परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राबद्दल असला तरी नाशिक औद्योगिक